ನಮೋ ಸಿದ್ಧಾಣ. ಎಂದಿನಂತೆ ಇವತ್ತು ಕೂಡ ನಾವು ಪೂಜ್ಯ 105 ಕ್ಷುಲ್ಲಕ ಧ್ಯಾನ್ ಸಾಗರ ಮಹಾರಾಜರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಧರ್ಮದ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕುರಿತಂತೆ ಚರ್ಚೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಒಬ್ಬ ಶ್ರಾವಕರು ಆಸಕ್ತಿಯಿಂದ ಕೇಳಿದಂಥ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇದು: ಜೈನ ಧರ್ಮ ಉಳಿದ ಧರ್ಮಗಳಿಗಿಂತ ಹೇಗೆ ಭಿನ್ನವಾಗಿದೆ? ಜೈನ ಧರ್ಮದ ವಿಶೇಷತೆ ಏನು? ಜೈನ ಧರ್ಮ ಉಳಿದವರಿಗಿಂತ ಭಿನ್ನ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯವಾದ ಕಾರಣ ಏನು ಅನ್ನುವಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಸಮಾಧಾನವನ್ನು ಈಗ ಪೂಜ್ಯ 105 ಕ್ಷುಲ್ಲಕ ಧ್ಯಾನ ಸಾಗರ ಮಹಾರಾಜರು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಧರ್ಮ ಚರ್ಚೆಗೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ओम नमः सिद्धेभ्यः। आज का प्रश्न है कि जैनिज्म में और बाकी रिलीजन्स, बाकी मतों में क्या अंतर है? तो पहली बात तो यह है, जैनत्व के दो पक्ष हैं, विचार पक्ष और आचार पक्ष। विचार पक्ष को जैन दर्शन कहते हैं और आचार पक्ष को जैन धर्म कहते हैं। धर्म आचरण रूप होता है और दर्शन जो होता है वैचारिक होता है। और जैन शब्द जो है उसकी रचना जिन शब्द से होती है। जिनस्यायम जैनः, जो जिन से संबंधित है उसको जैन कहते हैं। व्याकरण में बताते हैं, विष्णुर्देवो यस्य स वैष्णवः, जिनके आराध्य विष्णु हैं वो वैष्णव कहलाते हैं। शिवो देवो यस्य स शैवः, जिनके आराध्य शिव हैं वो शैव कहलाते हैं। बुद्धो देवो यस्य स बौद्धः, बुद्ध जिनके आराध्य हैं वो बौद्ध कहलाते हैं। उसी प्रकार जिनो देवो यस्य स जैनः, जिन जिसके आराध्य है वो जैन कहलाता है। तो अब प्रश्न ये था कि डिफरेंस क्या है? वास्तव में डिफरेंस है इसलिए डिफरेंट है, अंतर है इसलिए अलग है, पर समानताएं भी हैं। एक बार अहमदाबाद में कांकरिया तालाब नाम का एक प्रसिद्ध सरोवर है, उसके पास जो स्टेडियम है वहाँ पर जैन समाज ने इतर संप्रदायों के साथ बैठक करके एक राम कथा का आयोजन किया था, जिसमें हमें वक्तव्य देना था। तो उससे पूर्व बहुत से पत्रकार आ गए और उन्होंने हमसे प्रश्न करना प्रारंभ कर दिया, क्योंकि वहाँ ऐसी चर्चा थी कि प्रथम बार कोई जैन साधु के मुख से राम कथा हो रही है। श्री राम कथा उसका शीर्षक दिया था उन्होंने। कथा चली, 13 दिन कथा चली।
और प्रभावना भी भरपूर रही। तो उनने एक प्रश्न किया हमसे, बिल्कुल ऐसा ही प्रश्न था वो, कि क्या जैन धर्म सनातन धर्म की शाखा है? अगर शाखा है तो शाखा वृक्ष से अलग नहीं होती। तब तो सनातन धर्म और जैन धर्म में कोई मामूली अंतर हो सकते हैं, पर उसी वृक्ष की शाखा है तो फिर कोई मौलिक अंतर संभव नहीं है। या जैन धर्म कोई स्वतंत्र धर्म है? तो इसका समाधान ये था हमने जो उत्तर दिया वो ऐसा था कि भारतीय संस्कृति में दो प्राचीन परंपराएं चिरकाल से चली आ रही है। उनमें से एक परंपरा का नाम है वैदिक परंपरा। वैदिक परंपरा के अनुयायी सनातन धर्मावलंबी कहलाते हैं और बोलचाल की भाषा में उनको हिंदू कहते हैं। और दूसरी परंपरा जो रही है वो श्रमण परंपरा रही है। और श्रमण परंपरा में वैदिक परंपरा की तुलना में मौलिक अंतर है। और श्रमण परंपरा के जो अनुयायी हैं वो जैन और बौद्ध दोनों माने जाते हैं, पर जैन और बौद्ध में भी दोनों में अंतर है। पर बौद्ध परंपरा, जो बौद्ध धर्म है या जैन धर्म है, वो श्रमण के अंतर्गत ही गिने जाते हैं। ये श्रमण का स्वरूप दोनों में अलग अलग, पर उस रूप में वो मान्य होते हैं। तो दोनों में मौलिक अंतर जो है वो वैदिक परंपरा में वो ईश्वरवादी कहलाता है। ईश्वरवादी का अर्थ जो लगाया जाता है वो ये लगाया जाता है कि ईश्वर ही नियंता है। यानी सारे विश्व की सृष्टि ईश्वर ने की है, सारे विश्व का संरक्षण ईश्वर करते हैं, और सारे विश्व में जहाँ पर प्रलय आदि होते हैं, जहाँ संहार की स्थिति बनती है, वो सब ईश्वर कृत होती है। श्रमण परंपरा में ईश्वर का प्रारूप इससे भिन्न है। श्रमण परंपरा में ये मान्यता है कि आत्मा ही जब अपनी उत्कृष्ट शुद्धि को प्राप्त करती है, जब आत्मा परम हो जाती है, तब वो परमात्मा है। कोई एक नियंता के रूप में जैन मान्यता ईश्वर को स्वीकार नहीं करती। अनंत अरिहंत हो चुके हैं और सिद्ध अनंत अनंत है। यद्यपि दोनों में मतभेद है, लेकिन दोनों की भावना भिन्न नहीं है। चाहे जैन हो चाहे हिंदू हो, उनके मंदिर में कहते हैं अधर्म का नाश हो, धर्म का उत्थान हो, सब प्राणी मिलजुल कर रहें, पापों का अंत हो। ये वहां पर बोलते हैं उनके मंदिर में। और यही भावना नियम से जैन धर्म में भी होती है। सत्वेषु मैत्री, गुणेषु प्रमोदम, क्लिष्टेषु जीवेषु कृपा परत्वम, माध्यस्थ भावम विपरीत वृत्तम,
सदा ममात्मा विभाति देव। फिर वहाँ पर ये मान्यता है कि जब अनाचार, अत्याचार, अनर्थ बढ़ते हैं, धर्म ग्लानि को प्राप्त होता है। जैसे भगवत गीता में श्री कृष्ण जी कह रहे हैं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। ये कहते हैं। और जैन धर्म में आचार्य रविशंकर स्वामी पद्म पुराण में कहते हैं, आचाराणां विघातेन कुदृष्टीनां च संपदा धर्मं ग्लानि परित्राक्तु विच्छ्रयन्ते जनुत्तमाः विच्छ्रयन्ते जनुत्तमाः विच्छ्रयन्ते जनुत्तमाः। वहाँ गीता में जो श्लोक से उसका अर्थ है कि मैं युग युग में संभवामि जन्म लेता हूं। कब लेता हूं? तो पहला श्लोक क्या था? गीता में जो श्लोक पढ़े अपन ने दो, पहला श्लोक क्या था? यदा यदा हि धर्मस्य, जब जब धर्मस्य ग्लानिर्भवति, धर्म ग्लानि को प्राप्त हो जाता है, लोगों को धर्म के प्रति अरुचि हो जाती है, एक प्रकार से वितृष्णा हो जाती है धर्म के प्रति। और भारत जो है वो संबोधन है, भारत के वंशज होने के कारण भारत कहलाते हैं। तो पांडव से कह रहे हैं, अर्जुन से कह रहे हैं, हे भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अधर्मस्य अभ्युत्थानं भवति, और अधर्म उठ खड़ा होता है। अभ्युत्थान का अर्थ होता है उठ करके खड़े हो जाना। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, तब मैं अपनी रचना करता हूँ कुछ, यानी मैं अपनी लीला करता हूँ, मैं कोई खेल करता हूँ। उस अधर्म को नष्ट करने के लिए मुझे कुछ करना पड़ता है। ये कह रहे हैं परित्राणाय साधूनां, मैं ऐसा क्यों करता हूँ? साधुओं के परित्राण के लिए, अर्थात साधुओं की रक्षा के लिए। साधु शब्द के दो अर्थ होते हैं, एक त्याग मार्ग के साधु और एक सज्जन प्रकृति के जो गृहस्थ जन होते हैं उनको भी साधु कहते हैं। दोनों की रक्षा के लिए। विनाशाय च दुष्कृतां, जो दुष्कृत है, पाप अनाचार अत्याचार, उनका विनाश करने के लिए। और धर्म संस्थापनार्थाय, धर्म की भली भांति स्थापना करने के लिए। संभवामि युगे युगे, में युग युग में जन्म धारण करता हूँ, ये कहा। अब पद्म पुराण के श्लोक का अर्थ सुन लीजिए क्या है। आचाराणाम विघातेन, जब आचार रूप धर्म का विघात हो जाता है, अर्थात धर्माचरण जब नष्ट हो जाता है, और कुदृष्टीनां च संपदा, और मिथ्या दृष्टि संपत्ति को प्राप्त हो जाता है, उनकी तरक्की होने लग जाती है।
उनका ही बोलबाला होने लग जाता है। और इसके बाद कहते हैं धर्मम ग्लानि परिप्राप्त, धर्म के प्रति लोगों को ग्लानि होने लग जाती है, तब उच्छ्रयन्ते जिनोत्तमा, तीर्थंकर जन्म धारण करके उस धर्म का उत्थान करते हैं। तो बताइए क्या अंतर है? भावना दोनों की एक है, परंपरा अलग है। तो अपन परंपरा के भेद का विवाद छोड़कर भावना की एक रूपता का सम्मान करेंगे तो परस्पर प्रेम होगा, वात्सल्य होगा, संगठन होगा। और संगठन में अपार शक्ति होती है। संगठित होंगे तो लक्ष्य की प्राप्ति होगी, विघटित होंगे तो लक्ष्य दूर चला जाएगा। जय हिंद, जय प्रशासन। ಜೈನ ಧರ್ಮದ ಮತ್ತು ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ನಡುವಣೆ ಒಂದು ಸಂಬಂಧದ ಸೂಕ್ಷ್ಮ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಇವತ್ತು ಪೂಜ್ಯ 105 ಕ್ಷುಲ್ಲಕ ಧ್ಯಾನಸಾಗರ ಮಹಾರಾಜರು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವೆರಡು ಯಾಕೆ ಭಿನ್ನವಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಉತ್ತರ ತುಂಬ ಸರಳ, ಭಿನ್ನವಾಗಿರುವ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಭಿನ್ನವಾಗಿದೆ ಅಂತ. ಅನಾದಿ ಕಾಲದಲ್ಲೂ ಭಾರತದಲ್ಲಿ ಎರಡು ಪರಂಪರೆಗಳು ಜೀವಂತವಾಗಿ ಇವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ನಾವು ಅದನ್ನು ಹಿಂದೂ ಪರಂಪರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ, ಸನಾತನ ಪರಂಪರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಇನ್ನೊಂದು ಶ್ರಮಣ ಪರಂಪರೆ ಅಂತ. ಅನಾದಿ ಕಾಲದಲ್ಲೂ ಶ್ರಮಣ ಪರಂಪರೆಯಾಗಿದ್ದುದು ಜೈನ ಧರ್ಮವೇ. ಆನಂತರದ ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ಭಗವಾನ್ ಮಹಾವೀರ ಸ್ವಾಮಿಯ ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮ ಸ್ಥಾಪನೆಯಾದದ್ದು. ಆನಂತರದ ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮವನ್ನು ಕೂಡ ಶ್ರಮಣ ಪರಂಪರೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತತ್ವಶಾಸ್ತ್ರಜ್ಞರು ಗುರುತಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದಂಥ ಒಂದು ವಿಚಾರ. ಸೊ ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಅದು ಸನಾತನ ಧರ್ಮ ಅಂತ ಕರೆಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದದ್ದು, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಜೈನ ಧರ್ಮ ಮತ್ತು ಆನಂತರ ಅದಕ್ಕೆ ಸೇರಿಕೊಂಡಂತಹ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮ ಶ್ರಮಣ ಪರಂಪರೆಗೆ ಸೇರಿತ್ತು. ಜೈನ ಧರ್ಮ ಉಳಿದ ಧರ್ಮಗಳಿಗಿಂತ ಭಿನ್ನ ಆದದ್ದು ಯಾವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಸೃಷ್ಟಿ ಸ್ಥಿತಿ ಲಯಕರ್ತರ ಕಲ್ಪನೆ ಇದೆ. ಭಗವಂತನ ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಮಾಡುವಾಗ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ, ಸ್ಥಿತಿಕರ್ತ, ಲಯಕರ್ತ ಎಂಬುದಾಗಿ ಒಂದು ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಜೈನ ಧರ್ಮ ಈ ರೀತಿಯ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ, ಸ್ಥಿತಕರ್ತ ಮತ್ತು ಲಯಕರ್ತರ ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಮಾನ್ಯ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇಲ್ಲಿಯ ಪ್ರತಿಯೊಂದು ಭವ್ಯಾತ್ಮವೂ ಕೂಡ, ಆತ್ಮರಲ್ಲಿ ಭವ್ಯರು ಮತ್ತು ಅಭವ್ಯರು ಅಂತಿದ್ದಾರೆ. ಅಭವ್ಯ ಆತ್ಮಗಳಿಗೆಂದು ಮುಕ್ತಿ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಭವ್ಯಾತ್ಮರು ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಆತ್ಮಗಳು ಎಲ್ಲ ಭವ್ಯಾತ್ಮಗಳು ಕೂಡ ಪರಮ ಆತ್ಮನಾಗುವಂತಹ ಒಂದು ಅರ್ಹತೆಯನ್ನು, ಒಂದು ಯೋಗ್ಯತೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಭವ್ಯ ಅಂತ ಅಂದುಕೊಳ್ಳೋಣ, ಭವ್ಯ ಜೀವಿಗಳು ಅಂತ ಅಂದುಕೊಳ್ಳೋಣ. ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಅದೇ ಬಾಹುಬಲಿಯ ಹಾಗೆ, ಅದೇ ಮಹಾವೀರರ ಹಾಗೆ, ಯಾರಿಗ ಗೊತ್ತು, ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವ ಅರ್ಹತೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಅರ್ಥಾತ್ ಎಲ್ಲ ಭವ್ಯ ಜೀವಿಗಳು ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಸ್ವಯಂ ಪರಮಾತ್ಮರೇ ಆಗುತ್ತಾರೆ. ಜಗತ್ತಿನ ಉಳಿದ ಯಾವ ಧರ್ಮವೂ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳೋದು ಕೇವಲ ಜೈನ ಧರ್ಮ ಮಾತ್ರ. ನಾವು ಭಗವಂತನ ಸನ್ನಿಧಾನವನ್ನು ಸೇರಿಕೊಳ್ಳೋದಲ್ಲ, ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಐಕ್ಯವಾಗುವುದಲ್ಲ, ಸ್ವಯಂ ಭಗವಾನರೇ ಆಗುತ್ತೇವೆ ಎನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ಹೇಳುವ ಧರ್ಮ ಅದು ಜೈನ ಧರ್ಮ. ಇಂತಹ ಪರಿಕಲ್ಪನೆಯು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇದೆ. ಹಾಗಾದರೆ ಎರಡು ವಿರುದ್ಧವಾದ ಧರ್ಮಗಳೇ. ಹಿಂದೂ ಪರಂಪರೆ, ಜೈನ ಪರಂಪರೆ ಆಲೋಚನೆಗಳಲ್ಲಿ, ವಿಚಾರಗಳಲ್ಲಿ ಭಿನ್ನತೆ ಇದೆ, ಆದರೆ ಭಾವನೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆ ಇದೆ ಎನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಮಹತ್ವವಾದಂತಹ ಸಂದೇಶವನ್ನು ಇವತ್ತು ಪೂಜ್ಯ ಕ್ಷುಲ್ಲಕ 105 ಧ್ಯಾನಸಾಗರ ಮಹಾರಾಜರು ನಮಗೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಮಹಾಭಾರತದಲ್ಲಿ, ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾನಲ್ಲ, ಸಂಭವಾಮಿ ಯುಗೆ ಯುಗೆ ಅಂತ. ಎಲ್ಲಿ ಧರ್ಮದ ಗ್ಲಾನಿಯಾಗುತ್ತದೆಯೋ ಅಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಹುಟ್ಟಿಕೊಂಡು ಬರ್ತೇನೆ, ಅವತಾರವನ್ನು ತಾಳ್ತೇನೆ ಅಂತಾರೆ.
ಆದರೆ ಜೈನ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಇರುವ ನಂಬಿಕೆ ಇಷ್ಟನೇ, ಯಾವ ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಧರ್ಮದ ತೀವ್ರವಾದ ಅವನತಿಯು ಆಗುತ್ತದೆಯೋ, ಪಂಚಮ ಕಾಲವನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ, ಪಂಚಮ ಕಾಲವೇ ಧರ್ಮದ ಅವನತಿಯ ತೀವ್ರ ಸ್ವರೂಪಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗುವಂಥದ್ದು. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಧರ್ಮದ ಅವನತಿಯು ತೀವ್ರತೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತದೆಯೋ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ತೀರ್ಥಂಕರರ ಉದಯ ಆಗುತ್ತೆ. ಪ್ರತಿ ಯುಗದಲ್ಲಿ 24 ಜನ ತೀರ್ಥಂಕರರು ಹುಟ್ಟುತ್ತಾರೆ. ಆ 24 ಜನ ತೀರ್ಥಂಕರರು ಧರ್ಮವನ್ನು ಅವರು ಉದ್ದೀಪನಗೊಳಿಸ್ತಾರೆ, ಧರ್ಮವನ್ನು ಜಾಗೃತಗೊಳಿಸ್ತಾರೆ, ಧರ್ಮ ತೀರ್ಥರಾಗ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ತೀರ್ಥಂಕರರು ಅಂತ ಕರೆಸ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅಂತ ನಾವಿಲ್ಲಿ ಗಮನಿಸಬೇಕಾದದ್ದು, ಹಿಂದೂ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಭಗವಂತನೇ ಸ್ವತಃ ಅವತಾರವನ್ನು ತಾಳಿಕೊಂಡು ಧರ್ಮವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆಯೋ, ಜೈನ ಪರಂಪರೆ ಹೇಳುತ್ತೆ ಪ್ರತಿ ಯುಗದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ತೀರ್ಥಂಕರದ ಉದಯದೊಂದಿಗೆ ಧರ್ಮದ ಪುನರುತ್ಥಾನ ಆಗ್ತಾ ಇರ್ತದೆ ಅಂತ. ಅರ್ಥಾತ್ ಭಾವನೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೋಡುವಾಗ ಹಿಂದೂ ಮತ್ತು ಜೈನ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸಗಳು ಕಾಣೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಚಿಂತನೆಗಳು, ವಿಚಾರಗಳು, ಪರಿಕಲ್ಪನೆಗಳ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಶ್ರವಣ ಪರಂಪರೆ ಬೇರೆಯಾಗುತ್ತೆ, ಹಿಂದೂ ಪರಂಪರೆ ಬೇರೆಯಾಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಈ ನೆಲದ ಸೌಂದರ್ಯ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಅನಾದಿ ಕಾಲದಿಂದಲೂ ಕೂಡ ಶ್ರವಣ ಪರಂಪರೆ ಮತ್ತು ಹಿಂದೂ ಪರಂಪರೆಯ ನಡುವೆ ಹೊಕ್ಕು ಬಳಕೆಯ ಸಂಬಂಧ ಇದೆ, ಹೊಕ್ಕುಳ ಬಳ್ಳಿಯ ಸಂಬಂಧ ಇದೆ. ಪಂಪ ಮಹಾಕವಿ ಹೇಳುವಾಗೆ ನಖಮಾಂಸ ಬಂಧದ ಸಂಬಂಧ ಅದು. ನಖ ಅಂದರೆ ಉಗುರು, ಮಾಂಸ, ಆ ಉಗುರು ಮಾಂಸಕ್ಕೆ ಅಂಟಿಕೊಂಡಿರುವಂಥದ್ದು. ಮಾಂಸಕ್ಕೆ ನೋವಾದರೂ ಉಗುರಿಗೆ ಪೆಟ್ಟಾಗ್ತದೆ, ಉಗುರಿಗೆ ಪೆಟ್ಟಾದರೂ ಮಾಂಸಕ್ಕೆ ಪೆಟ್ಟಾಗ್ತದೆ ಎಂದು ಬಿಡಿಸಲಾರದ ಸಂಬಂಧಗಳು ಇದು. ಹಾಗೆಯೇ ಜೈನ ಪರಂಪರೆ ಅರ್ಥಾತ್ ಶ್ರವಣ ಪರಂಪರೆ ಮತ್ತು ಹಿಂದೂ ಪರಂಪರೆ ಅನಾದಿ ಕಾಲದಿಂದಲೂ ಕೂಡ ನಖಮಾಂಸ ಬಂಧನದಲ್ಲಿದೆ ಎನ್ನುವಂತಹ ಬಹಳ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಪೂಜ್ಯ ಧ್ಯಾನಸಾಗರ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಮೋಸ್ತುಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸೋಣ. ನಮೋ ಸಿದ್ಧಾಣಂ ವರ್ಧತಾಂ ಜಿನಶಾಸನ.